ठिकाणी काय असं होत कोणी पण उठून सूट म्हणायचं हे काय संविधान बदललं. ती नॅरेटिव्ह असते, ती एक ज्यांनी कोणी केली महाविकास आघाडीच्या बाजूने जर विचार केला तर एक नंबर का तुम्ही डायव्हर्ट केले सगळे मतदान कोणाचे मागासवर्गीय समाज. खरं तर मला हे जातपात पटत नाही. मला अधिकार दिला कोणी, त्यांना कोणाला मागासवर्गीय म्हणायचा अधिकार दिला कोणी? मी कोण? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव ही संकल्पना मांडली. आज काय सांग हा ओबीसी माळी साळी हे जात आलं कुठून? त्यावेळेस जे काम करत होते त्याच्यामुळं संपूर्ण त्यांची जात ठरवली कोणी? यावेळेस 23 मार्च 94चा GR तुम्ही जर वाचा नोटी भेटली, मी होतो साक्षी होतो त्यावेळेस सगळी बसली. कधीतरी पत्रकारांनी ह्या सगळ्या लोकांना त्याच्यावरती भर टाकला. 23 मार्च 94चा GR. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. तुम्ही देऊन टाका यांना हे आरक्षण धनगर समाजाला, माळी समाजाला, वंजारी समाजाला घ्या ना. मग आता जनगणना जर होत असेल तर करा ना. कशाला हे करताय? जनगणना करा. 10 वर्षानंतर जनगणना अपेक्षित असते. आज 10 वर्ष केव्हा होणार नाही. कशाला लोकांमध्ये बुद्धी निर्माण करायचं काम? जनगणना करा. जाती न्याय जनगणना ज्यांना जे पाहिजे देऊन टाका. आज गरंगे पाटील किती जरी म्हणत असलं काय चुकीचे? मंडल आहे ज्या BPC सरकार होतं केंद्रामध्ये, चूक त्यांची आहे. आणि नातं पण लागतं आमचं अत्यंत. ज्यांना त्यावेळेस भेटलो मी काय त्या पदार्थ आपण पेन साहेब म्हणलं असं करून उत्तर त्यांच्याकडनं ते सुद्धा राजकारण हे अपेक्षित नाही. ते म्हणजे आम्हाला पण आमची वोट बँक जनता दलचं गव्हर्नमेंट पण त्याचे पुढचे परिणाम मला दिसत होते. आज जातीमध्ये तेढ निर्माण झाला. बघा तुम्ही बारकाईने माझ्यावरती विश्वास ठेवू नका. तुमचे गुगल याच्यात तुम्ही संशोधन करा. मी फक्त बोलतोय कारण मी त्याला साक्षीदार आहे सगळ्यांना. त्यावेळेस शरद पवार साहेब त्याच त्यांनी पाय ठरवलं पाहिजे होतं. त्यांनी सांगायला पाहिजे हे एज्युकेशन का केलं. आज मराठा समाजाचा विचार केला. आर्थिकदृष्ट्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे कोणी पण घ्या ना, कुठल्या जातीतला घ्या. मी तर जातपात मानत नाही. जात कशा कोणी निर्माण केली माहीत नाही. त्या काळात झाली काय झालं ते आज त्याचा आवाज घेऊन प्रत्येक जण फक्त व्यक्ती स्वार्थापोटी त्याचा वापर करतो आणि तुमचे मटण मिळणार. त्याच्या पलीकडे काय आज जातीमध्ये तेढ निर्माण झाला. बघा तुम्ही बारकाईने माझ्यावरती विश्वास ठेवू नका. तुमचे गुगल याच्यात तुम्ही संशोधन करा. मी फक्त बोलतोय कारण मी त्याला साक्षीदार आहे सगळ्यांना. त्यावेळेस शरद पवार साहेब त्याच त्यांनी पाय ठरवलं पाहिजे होतं. त्यांनी सांगायला पाहिजे हे एज्युकेशन का केलं. आज मराठा समाजाचा विचार केला. आर्थिकदृष्ट्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे कोणी पण घ्या ना, कुठल्या जातीतला घ्या. मी तर जातपात मानत नाही. जात कशा कोणी निर्माण केली माहीत नाही. त्या काळात झाली काय झालं ते
आज त्याचा आवाज घेऊन प्रत्येक जण फक्त व्यक्ती स्वार्थापोटी त्याचा वापर करतो आणि तुमचे मत मिळवणार त्याच्या पलीकडे काय नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.